प्रौढ असा संघ आहे. आपण पाहताना अक्षय शिंदे तो आक्रमणासाठी मित्रांनो ठाणे महानगरपालिकेचा असणारा गुणवान खेळाडू आपल्या सर्वांचा लाडका अक्षय आक्रमणासाठी सज्ज असेल. दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडणार आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं आजच्या तिसऱ्या लढतीत अनेक स्पर्धांमधून सातत्यपूर्ण अशी कामगिरी असते आपण पाहिलेलं आहे. नुकतेच देवरुख येथे जिल्हास्तरीय स्पर्धा झाली. त्या स्पर्धेतला बेस्ट प्लेयर म्हणून अक्षय शिंदे यांना सन्मानित करण्यात आलं होतं. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर आपल्याच गावचा असणारा भूषण अर्थात आपल्या सर्वांचा लाडका क्रीडारसिकांच्या माहितीसाठी अमरसिंग कश्यप हा देखील तितक्याच तोला मुलाचा असणारा महत्त्वाचा असणारा खेळाडू आहे. एक विस्फोटक असा खेळाडू, अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी करणारा असणारा खेळाडू नईम चौगुले याला आक्रमणासाठी सज्ज केलं जात आहे. तसपणी क्रीडा मंडळाचा असणारा हिरा हा डिफेन्स मधला असणारा बादशाह म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो. स्वप्नील शिंदे यांनी संधी दिली, संधीचं सोनं केलं. अनेक स्पर्धांमधून सातत्यपूर्ण अशी कामगिरी आपला दबदबा निर्माण करणारा संघ आहे तो दसपटी क्रीडा मंडळ दसपटी. या वर्षातल्या ज्या 3 जिल्हास्तरीय स्पर्धा झाल्या त्या देवरुखच्या जिल्हास्तरीय स्पर्धेवरती अजिंक्य पदावरती नाव कोरणारा संघ, त्याचबरोबर शिरगाव आणि खेड या दोन्ही जिल्हास्तरीय स्पर्धात अंतिम उपविजेतेपद पटकावणारा संघ. ही जिल्ह्यातली 4थी स्पर्धा या ठिकाणी सुरू आहे. अर्थात या स्पर्धेचे असणारे यजमान आहेत श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण. मयूर येतोय आक्रमणासाठी. या अगोदरच्या सामन्यात देखील चतुरस्र असा खेळ रत्नागिरी जिल्ह्याला रिप्रेझेंट करणारा आणखीन एक गुणी खेळाडू त्याला आमंत्रित केलेला आहे. चिपळूण तालुक्यातल्या अर्जुन वीर अशोकराव शिंदे यांच्या भूमीतला असणारा खेळाडू अर्थात दसपटीचा सुपुत्र संकेत शिंदे या ठिकाणी सज्ज आहे. त्याला आक्रमणासाठी या ठिकाणी आमंत्रित केलं आहे. पण या ठिकाणी आपण पाहतोय प्रशिक्षकाच्या भूमिकेत जितेंद्र शिंदे, व्यवस्थापकाच्या भूमिकेत विजय घाडेकर दसपटीसाठी. हॅलो, या पुढील सामन्यासाठी पहिला पुकार काळकाई क्रीडा मंडळ भरणे विरुद्ध सीतामाता क्रीडा मंडळ सालदुरे. कालकाई क्रीडा मंडळ भरणे विरुद्ध सीतामाता क्रीडा मंडळ सालदुरे दसपटी. दोन्ही संघांना खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार. प्रयत्न दमदार होतोय डॅश करताना आपण पाहताना या ठिकाणी अक्षय शिंदे सज्ज आहे आणि मात्र डॅशिंग मध्ये पॉइंट आपल्याला मिळताना आपण पाहतोय. बोथ पॉइंट दिला जातोय आपण पाहताना. मयूर थर्ड रेड. तिसऱ्या चढाईची मानबंधन असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. एक लक्षवेधी अशी लढत आणि त्या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय. डुबकी मारायचे प्रदीप नरवालची मात्र जेरबंद केलं जात आहे श्रेयस शिंदेच्या माध्यमातून. एक महत्वाचा असणारा हुकमी एक्का, एक ऑलराऊंडर आहे. मीरा भाईंदर महानगरपालिकेनं संधी दिली. बालेवाडीच्या स्पर्धेत देखील आपण त्याला पाहिलं होतं. तोच हा श्रेयस शिंदे रत्नागिरी जिल्हा क्वार्टर फायनल पर्यंत गेला होता आणि त्यात श्रेयस शिंदेला देखील संधी दिली होती. दसपटीचा जर्सी नंबर 3 या ठिकाणी आपण पाहताना संदेश कोरिवले. आपणास विनंती आपण व्यासपीठाच्या दिशेने यावं. संदेश कोरिवले या स्पर्धेच्या निमित्तानं दबंग दिल्लीचा असणारा सर्वांचा लाडका खेळाडू, प्रो कबड्डी स्टार आणि रत्नागिरी जिल्हा बैलगाडा असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील दिलीपराव शिंदे यांचं या ठिकाणी आगमन होतं. वेलकम स्वप्नीलजी, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. सन्माननीय स्वप्नील दिलीपराव शिंदे त्यांच्या समवेत असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांची ही मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा. युवा सिरीजचा असणारा भूषण गुडेकरची चढाई आपण पाहिली. तर प्रत्युत्तर द्यायचं पुन्हा एकदा संकेत शिंदेला. 5-4च्या डिफेन्समध्ये खेळण्यासाठी सज्ज असेल. एका बाजूला सौरभ नाटुसकर, त्याचबरोबर कुलभूषण कुलकर्णी आहे. भूषण गुडेकर सारखा असणारा एक चमू या ठिकाणी आपण पाहत असताना थर्ड रेड दसपटी. दसपटीकडून आक्रमण चढवण्याचा सज्ज आहे. या ठिकाणी आपण मंडळाच्या वतीने एका विशेष सन्मानाकडे आपण लक्ष वेधू इच्छितोय. थर्ड रेड नींद
प्रयत्न दमदार या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. विविध प्रकारच्या होतात देखण्या लढतीचे आपण सर्वजण साक्षीदार शिलेदार असताना धरती क्रीडा रसिकांचा ओसंडून कामगिरी आपण पाहत असतो अनेक संघांची. तर आपल्या गावचे असणारे गावकर, आपल्या मंडळाचे असणारे आधारस्तंभ शंकरप्पा चव्हाण यांच्या शुभास्ते आपण हा सन्मान पाहतोय. विशेष सन्मानाकडे आपण लक्ष वेधू इच्छितो. मित्रांनो, जरी डोळे आपले मैदानाकडे असले तरी कान जे आपले आहेत ते इकडे असू द्यात व्यासपीठाच्या दिशेनं. मित्रांनो, असा एक खेळाडू आपण पाहतोय की ज्या खेळाडूनं आपण पाहिलं दसपटी क्रीडा मंडळ दसपटी याला एका वेगळ्या आयामावरती नेऊन ठेवलं. महिंद्रा अँड महिंद्रा या व्यावसायिक संघाच्या माध्यमातून गेली अनेक वर्षे आपण पाहतोय. अगदी 2004-05 पासून आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या कुमार गटाच्या असणाऱ्या संघाचं सुरुवातीला प्रतिनिधित्व केलं. त्यानंतर 2005 ते 2007 सलग 3 वर्ष मुंबई विद्यापीठ संघाचं असणारं कर्णधारपद भूषवलं. रत्नागिरी जिल्हा संघानं सन 2006 ते 2020 सलग 15 वर्ष प्रतिनिधित्व करणारा गुढी खेळाडू आणि 2019 साली महाराष्ट्राच्या पुरुष गटाच्या संघाचं ज्यानं कर्णधारपद भूषवलं. सन 2021-22 मध्ये भारतीय विद्यापीठ पुणे संघाच्या प्रशिक्षकपदी महत्त्वाची भूमिका बजावली आणि प्रो कबड्डीमध्ये पुणेरी पलटण आणि दबंग दिल्ली या संघाचं असणारं प्रतिनिधित्व केलं. ते आपल्या सर्वांचा असणारा लाडका खेळाडू टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया. आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्वप्नील दिलीपराव शिंदे यांना या ठिकाणी आपण सन्मानित करत आहोत. मी दादाला विनंती करतो आपण आपल्या शुभास्ते एका महान खेळाडूचा आपण सन्मान करूया. क्रीडा रसिको जरा जोरदार टाळ्यांचा गजर होऊन जाऊ दे आमच्या स्वप्नीलसाठी. सन्मान्य स्वप्नील दिलीपराव शिंदे, कबड्डीतली असणारी खूप मोठी असणारी कारकीर्द आहे. स्वर्गीय दिलीपराव शिंदे यांचे असणारे विचार आपण कबड्डीच्या माध्यमातून पुढे नेण्याचा प्रयत्न केला, त्या प्रसार करण्याचा प्रयत्न केला. त्या सन्मान्य स्वप्नील दिलीपराव शिंदे यांना सन्मानित केला जात आहे. आदरणीय दादांचे शुभास्ते मंडळाच्या वतीनं हा स्पेशल सन्मान अर्थात स्पर्धा महत्वाची श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपळूण यांनी आयोजित केल्या या स्पर्धेच्या निमित्तानं. धन्यवाद. पुरुष गटाबरोबर मित्रांनो आपल्या महिला गटामध्ये देखील आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची एक मोठी मक्तेदारी आहे. पुन्हा एकदा आणखीन एक सन्मानाबद्दल आपण जाणून घेऊया. आपल्या चिपळूणचीच असणारी एक सुकन्या आहे जिने आपल्याला माहिती आहे की सुरुवातीला 19 वर्षाखालील असणाऱ्या शालेय गटामध्ये 2 वेळा कुमार गटासाठी रत्नागिरी जिल्ह्याची कर्णधारपद भूषवलं. त्यानंतर खेलो इंडियाच्या ट्रायल्ससाठी देखील आपण पाहिलं. 3rd प्लेस पर्यंत राज्यस्तरीय स्पर्धेत तिने महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं असणारं योगदान दिलं होतं. नुकतीच या वर्षाची जी राज्य अजिंक्यपद स्पर्धा पुणे येथे संपन्न झाली. 71व्या या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याच्या महिला संघांना असणारा इतिहास आणि अटीतटीच्या अशा लढतीमध्ये मुंबई उपनगरनं रत्नागिरीच्या महिला संघावरती मात केली होती. मात्र आपल्या रत्नागिरी जिल्ह्याला त्या स्पर्धेमध्ये या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत 2nd प्लेस मिळाली होती. आणि त्या स्पर्धेवरती जी छाप होती आपल्या सर्वांग सुंदर खेळानं संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरेत भरलेली आपल्या रत्नागिरी जिल्ह्याची असणारी गुढी खेळाडू टाळ्यांच्या गजरात आमंत्रित करूया सारा नंदकिशोर शिंदे. मी स्वप्नीलजी शिंदे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते आपल्या साराला या ठिकाणी सन्मानित करूया. एक राष्ट्रीय कबड्डी खेळाडू स्वप्नील दिलीपराव शिंदे यांच्या शुभास्ते आपली सारा नंदकिशोर शिंदे यांना आपण सन्मानित करत आहोत. त्याला जोरदार टाळ्या जाऊ द्या सारासाठी. 19 वर्षाखालील शालेय राज्यस्तरीय स्पर्धेत 3rd प्लेस देणारी आणि यंदाच्या राज्य अजिंक्यपद स्पर्धेत महाराष्ट्राला 2nd प्लेस. महत्वाचं योगदान रत्नागिरी जिल्ह्यासाठी. अभिनंदन सरा. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. श्रेया योगेश उमरे आणि मुग्धा शिर्के, चिन्मयी ढगळे आपण जर उपस्थित असाल तर या ठिकाणी या. श्रेया उमरे, मुग्धा शिर्के आणि चिन्मयी ढगळे.
या स्पर्धेच्या निमित्तानं आदरणीय शंकरप्पा चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या मंडळाचे असणारे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं त्या ठिकाणी उपस्थित आहेत. मी अभिषेक जीना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते मंडळाच्या वतीनं आपल्या दादांना या ठिकाणी आपण सन्मानित करूया. आदरणीय दादांचा सन्मान, आदरणीय शंकरप्पाचा सन्मान या ठिकाणी आपण करत आहोत. अर्थात निमित्त आहे या स्पर्धेच्या निमित्तानं श्रीकृष्ण युवक मंडळ 5 चिपळूण यांनी आयोजित केलेल्या स्पर्धेत विशेष सन्मान आदरणीय दादांचा. मुग्धा शिर्के, चिन्मयी ढगळे आणि श्रेया हुबरे आपण जर असाल तर व्यासपीठाच्या दिशेने चला. प्रयत्न दमदार होतो या ठिकाणी आपण पाहताना. मोठी आघाडी आहे दसपटीच्या माध्यमातून, मात्र मोठ्या खेळाडूची पकड आहे. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी हा तितकाच तर महत्वाचा खेळाडू अर्थात अमरसिंग कश्यप या ठिकाणी आक्रमणासाठी सज्ज आहे. मोठी कारकीर्द आहे मित्रांनो या अमरसिंग कश्यपची. उशीर आलेल्या क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी किशोर नॅशनल पहिल्यांदा पटना बिहार गोल्ड मेडल. महाराष्ट्राचे त्यावेळेला प्रशिक्षक होते बजरंग पाटील सर. त्याचबरोबर स्कूल नॅशनल पहिल्यांदा मुंबई वर्सोवा येथे. खेलो इंडिया हरियाणा 3rd प्लेस आणि युवा सिरीज मध्ये देखील आपण त्याला पाहिलं होतं. तो एक गुढी खेळाडू आहे अमरसिंग कश्यप. या ठिकाणी निंदोजी क्रीडा मंडळ चिपळूण या संघाकडून त्याला आपण पाहतोय. आक्रमण चढवण्यासाठी या ठिकाणी दसपटीच्या माध्यमातून नईम चौगुले. एक विस्फोटक असा खेळ नईमचा रत्नागिरी जिल्ह्यानं पाहिलाय. प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण विजय. महाराष्ट्राचा माजी कर्णधार या ठिकाणी सज्ज आहे. कुलभूषण कुलकर्णी आक्रमण चढवण्यासाठी सज्ज आहे. त्याला परतवण्यासाठी या ठिकाणी आपण पाहतोय दसपटीच्या माध्यमातून एक चांगला ट्रॅप आपण पाहतोय. मोठा खेळाडू आहे आपण पाहतोय तो कुलभूषण कुलकर्णी. एका बाजूला आपण पाहतोय तो शुभम कदम मॅन फ्रॉम कळकवणे, तर दुसऱ्या बाजूला श्रेष शिंदे मॅन फ्रॉम कादवाड. एक महत्वाचा पॉइंट मिळताना दसपटीसाठी सन्मान्य संदेशजी गोरिवले आपणास विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यावं. सन्मान्य संदेशजी गोरिवले विशेष सन्मान आपण त्याचा करतोय. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण सन्मानपूर्वक आमंत्रित करूया चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी संयुक्त कार्यवाह, आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय विलास गुजर सर या ठिकाणी उपस्थित होतात. वेलकम सर, मनपूर्वक स्वागत आहे आपलं. आदरणीय सन्मान्य विलास गुजर सर. संदेशजी गोरिवले यांचा सन्मान आपण मंडळाच्या माध्यमातून या ठिकाणी आणि सौरभ दसपटी त्यांच्या दरम्यान मैदानातल्या सर गमती जमती आपण अनुभवत असताना अक्षय शिंदे पुन्हा एकदा आक्रमणासाठी सज्ज आहे. ठाणे महानगरपालिकेचा असणारा गुणवान खेळाडू या ठिकाणी आपण पाहताना अनेक खेळाडूंना संधी दिल्या दसपटीच्या माध्यमातून देखील आपण पाहतोय. असेल या ठिकाणी आपण पाहताना मात्र ट्रॅप चांगला लागतोय. चांगली कव्हर पुन्हा एकदा या द्विदजेच्या माध्यमातून पॉईंट मिळताना सुरेख प्रयत्न. सौरभ नाटुसकर, भूषण गुडेकर अमरसिंग मार्गदर्शक खऱ्या अर्थानं चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनला ज्यांनी वेगळ्या आयामावरती देऊन ठेवलं. मैदानात चालू असलेला जो सामना त्या द्विदविजय क्रीडा मंडळाचे माजी राष्ट्रीय खेळाडू आणि त्यानंतर प्रशिक्षकांच्या भूमिकेत पाहिलं. एका विशेष सन्मानाकडे आपलं लक्ष वेधूच्या मंडळाच्या माध्यमातून या सन्मानाकडे मी आपल्याला घेऊन जातोय. चिपळूण तालुक्यातल्या कबड्डीतला असणार एव्हरेस्ट म्हणून ज्या व्यक्तिमत्वाकडे आपण पाहतो ते चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे प्रमुख कार्यवाह, रत्नागिरी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे माजी संयुक्त कार्यवाह, 67वी राज्य अजिंक्यपद स्पर्धा ज्यांच्या नेतृत्वानं आपण या रत्नागिरीसाठी सर्व संघांनाही महत्वाची सूचना. धन्यवाद. चिपळूण तालुका खुला गट पुरुष आणि महिला निवड चाचणी कबड्डी स्पर्धा याच्या निमित्तानं या सर्व संघांसाठी महत्वाची सूचना असेल. चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशन सर्व संघांना विनंती आहे
कमबॅक करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय, तो पाहतोय तो निविंदविजयच्या माध्यमातून. संकेत शिंदे आक्रमणासाठी सज्ज आहे. मॅन फ्रॉम ओळी दसपटीच्या असणाऱ्या या चमूतला असताना आपण पाहतोय. चालू महत्वाचा असणारा सामना सर्वस्व पणाला लावून या ठिकाणी आक्रमण चढवायचं आहे. सर्वांग सुंदर असा खेळ दाखवण्याचा प्रयत्न संकेतचा. गिरकी अत्यंत वेगानं घेण्याचा प्रयत्न आणि इथं आपण पाहतो डॅश केला त्या पुश केला जातोय. प्रयत्न सुरेख आहे. जरा रिलिंगला टिकून असणारे क्रीडारसिक थोडस बाजूला व्हा. कमबॅक करताना या ठिकाणी आपण पाहतोय निविंदविजय क्रीडा मंडळ चिपळूण वेगानं जाताना. स्कोरबोर्ड कडे पाहिलं तर प्रयत्न दमदार आहे तो या निविंदविजयचा. या स्पर्धेच्या निमित्तानं सुर्वे एंटरप्राइजेसचे मालक सन्मान्य जितेंद्र सुर्वे यांचं आगमन होतं. मनपूर्वक स्वागत आपलं जितेंद्र सुर्वे. या स्पर्धेच्या निमित्तानं एका विशेष सन्मानाकडे मी आपलं लक्ष वेधू इच्छितो. 19 वर्षे शालेय स्पर्धेमध्ये सहभागी झालेली आपल्या सर्वांची असणारी गुणी खेळाडू राष्ट्रीय कबड्डी खेळाडू कुमारी चिन्मयी ऋषिकेश ढगळे या ठिकाणी उपस्थित आहे. मी जितेंद्र दिलीपराव शिंदे यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभास्ते गुढी खेळाडू कुमारी चिन्मयी ऋषिकेश ढगळे राष्ट्रीय कबड्डी खेळाडू महिला गट हिला आपण सन्मानित करूया. चिन्मयी सन्मानित केला जात आहे. आदरणीय सन्मान्य स्वप्नील दिलीपराव शिंदे यांच्या शुभास्ते. जरा जोरदार टाळावून जाऊ द्या आमच्या चिन्मयीसाठी. चिपळूण तालुका कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी आदरणीय सन्मान्य ऋषिकेश ढगळे यांची असणारी सुकन्या. आपल्या वडिलांचा असणारा वारसा कबड्डीच्या क्षेत्रात जोपासण्याचं काम चिन्मयीच्या माध्यमातून होत आहे. भविष्य उज्ज्वल आहे. खूप खूप शुभेच्छा तुला. क्रीडा रसिकांच्या माहितीसाठी पाक गोरिवलेवाडी क्रीडा मंडळ यांच्या माध्यमातून भव्य दिव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचं असणारं आयोजन शुक्रवार दिनांक 24 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत आहे. या स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे रोख स्वरूपात 1 लाख अडी चषक. द्वितीय क्रमांकासाठी रोख स्वरूपात 51,001 अडी चषक. तर तृतीय आणि चतुर्थ क्रमांकासाठी रोख स्वरूपात 25,001 अडी चषक अशा प्रकारची असणारी पारितोषिकं त्याचबरोबर वैयक्तिक पारितोषिकं ही मंडळाच्या वतीनं देण्यात येत आहेत. आपण सर्वजण या स्पर्धेचा देखील आस्वाद घेऊया. अर्थात पाक गोरिवलेवाडी क्रीडा मंडळ या स्पर्धेचे असणारे यजमान आहेत. अनेक दर्दी व्यक्तिमत्व या स्पर्धेच्या अर्जुन पुरस्कार विजेते सन्मान्य अशोकराव शिंदे यांची असणारी उपस्थिती स्पर्धेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची असणार आहे. त्याचबरोबर सन्मान्य प्रतापराव गणपतराव शिंदे त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय शेखरजी निकम सर आणि सर्व पदाधिकारी यांच्या साक्षीनं ही स्पर्धा अत्यंत महत्वाची असणार आहे. पाक गोरिवलेवाडी क्रीडा भव्य राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा 24 जानेवारी ते 26 जानेवारी या कालावधीत आहे. धन्यवाद. अमरसिंग कश्यप आक्रमणासाठी सज्ज असताना एक पॉइंट हेरत पुन्हा एकदा आपण पाहतोय गुडतालुक्यात पुढे जाण्याचा प्रयत्न आहे. आपण पाहतोय फार मोठी असणारी आघाडी होती मध्यंतरापर्यंत पण त्यानंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न झालतोय. क्रीडा रसिकांचा एक मोठा उत्साह या स्पर्धेच्या निमित्तानं जरूर आहे. नईम चौगुल एक विस्फोटक असा खेळाडू आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं एक बेस्ट रेडर म्हणून आपण नईमला आपण पाहतो. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी कादवडच्या स्पर्धेत देखील दमदार असा प्रयत्न झाला. फार मोठा असणारा चमू या ठिकाणी आपण पाहताना दसपडी क्रीडा मंडळ दसपडी यंदाची आपण पाहिलं की कादवड क्रीडा मंडळ कादवडची रत्नागिरी जिल्ह्यातली पहिली राज्यस्तरीय स्पर्धा अंतिम सामना झाला. प्रो कबड्डी स्टार निलेश शिंदे यांचा स्वस्तिक क्रीडा मंडळ मुंबई उपनगर आणि दसपडी क्रीडा मंडळ दसपडी
आणि त्याच्यामध्ये अंतिम सामन्यात स्वस्तिकनं मात केली होती या दसपटीवरती. मात्र पहिल्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत गेला होता तोच हा दसपटीचा संघ. या वर्षाच्या तिन्ही जिल्हास्तरीय स्पर्धेतल्या अंतिम सामन्यापर्यंत गेलाय. देवरुखच्या स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आणि खेड आणि शिरगाव या दोन स्पर्धांचं उपविजेतेपद. क्रीडारसिकांच्या माहितीसाठी अक्षय शिंदे आक्रमणासाठी सज्ज आहे. एक मोठा चमू आहे. दमदार प्रयत्न होताना पुन्हा एकदा कमबॅक करतोय तो निवित विजयचा असणारा चमू अमरसिंग कश्यप इन होतोय. आपण पाहतो आता 5च्या डिफेन्समध्ये काय प्रयत्न होईल तो अमरसिंग कश्यपचा. हरणाच्या चपळाईनं वेगानं आक्रमण चढवण्याचा प्रयत्न जरूर झाला अमरसिंग कश्यपच्या माध्यमातून. इथं कमबॅक करणं फार महत्त्वाचं असेल. गुणांचा असणारा डोंगर सुरुवातीचा होता मात्र इथं एक गुण कमी करत निश्चित स्वरूपात प्रयत्न दमदार केलेला आहे. या ठिकाणी पण पाहताना निवित विजयचा असणारा हा कमबॅक. नईम चौगुले खूप मोठी असणारी जबाबदारी आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो. असं म्हणतात की तग धरण्याची क्षमता, वेग, सामर्थ्य, कौशल्य हे गुण हे खेळातला असणारा आत्मा असतो आणि त्या माध्यमातून चालू असलेला सामना हा तितकाच महत्त्वाचा. दोन्ही संघ दोन्ही मंडळ सुवर्ण महोत्सवी परंपरा गाठणारी मंडळ आहेत. प्रयत्न दमदार झालाय. काय घडलंय तर बघूया. पंचांची किती बोटं वरती होत आहेत ते आपल्याला पाहणार आहोत. 2 पॉइंट्स टू नईम चौगुले. जर मित्रांनो टाळ्या वाजवतात नईमसाठी. अमरसिंग कश्यप हा देखील तितकाच तोला मुलाचा असणारा खेळाडू या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना कमबॅक केला. तर चारही मुंड्या चित करण्याचा प्रयत्न, गॅदर करण्याचा प्रयत्न. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दसपटीकडून देखील श्रेयस शिंदे आणि निलेश शिंदे ज्याला आपण आकाश शिंदे नावानं आपण ओळखतो हे दोघंही मीरा भाईंदर महानगरपालिकेला रिप्रेझेंट करतात. तर अक्षय शिंदे, प्रतीक चव्हाण ठाणे महानगरपालिकेला रिप्रेझेंट करणारे असणारे गुणवान खेळाडू आहेत. या स्पर्धेत दसपटी क्रीडा मंडळ दसपटीच्या माध्यमातून शुभम सारखा असणारा एक उगवता सितारा कॉर्नरला ज्याला आपण पाहतोय. दोन्ही कॉर्नर्स एका बाजूला श्रेयस शिंदे दुसऱ्या बाजूला शुभम कदम. उंची कमी आहे मात्र प्रभावी आक्रमणातून आपल्या डिफेन्समध्ये सर्वस्व पडायला लावतो. प्रयत्न दमदार होता ना. इथं रनिंग हँडटच करण्याचा प्रयत्न अत्यंत सुरेख प्रयत्न आहे या ठिकाणी आपण पाहतोय. स्पर्धा अत्यंत महत्वाची आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय नशिबाचा कौल कुणाच्या बाजूने येणारा काळ ठरवणार. अद्यापर्यंत या ठिकाणी दसपटी तर वरचढ आहे गुणतालिकेत मात्र कोणत्याही क्षणी आपल्या बाजूने सामना झुकवता येईल अशी जबरदस्त क्षमता या निविंदविजेकडे देखील आहे. आता 4चा डिफेन्स आहे. नईम चौगुले सज्ज असताना दर्दी क्रीडारसिक या स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत. आमच्या दोन्ही गॅलरीमध्ये महिला भगिनी देखील सज्ज आहेत. कोपऱ्यातून चाणाक्ष नजरेतनं वेगानं आलेला नईम त्याने आक्रमण चढवलं या ठिकाणी अजय साखरकरकडे आणि पॉइंट मिळताना पुन्हा एकदा नईमसाठी पर्याय दसपटीसाठी मयूर येतोय. या ठिकाणी आपण पाहतोय गॅदर करण्याचा प्रयत्न दमदार. मीरा भाईंदर महानगरपालिकेचा हा निलेश शिंदे देवरुखच्या स्पर्धेमध्ये बेस्ट कॅचर या पारितोषिकाचा असणारा मानकरी या स्पर्धेमध्ये आपण पाहत असताना नईमला देखील बेस्ट रेडर म्हणून सन्मानित केलेला आहे. त्या स्पर्धेच्या निमित्तानं एक लौकिका साजेस असा खेळ प्रत्येक स्पर्धेमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी असते या नईमची. दसपटीतल्या कादवड गावचा असणारा हा सुपुत्र. एका बाजूला श्रेयस शिंदे हा देखील कादवडचा असणारा सुपुत्र. प्रयत्न दमदार होताना डॅश करण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न आहे. काय घडलंय आपण पाहूया. 2 महत्वाचे असणारे पॉइंट मिळताना पुन्हा एकदा निविंद विजयसाठी. इथं आपण पाहतोय आक्रमण चढवण्यासाठी यावेळेला संधी असेल ते निविंद विजयच्या माध्यमातून. बाबांची आठवण या नावानं जर्सी परिधान केल्या आहेत त्या आपण पाहतो दसपटीच्या माध्यमातून. दसपटी क्रीडा मंडळ दसपटी स्वर्गीय दिलीपराव शिंदे यांच्या पवित्र स्मृतीला उजाळा देण्याच्या प्रयत्नातून हा संघ आपण पाहतो. अनेक स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण अशी कामगिरी असते. फार महत्वाचा असणारा हा चमू आहे. प्रतीक सारखा असणारा एक मोठा विस्फोटक खेळाडू जो दापोली दोन्ही संघांना दुसरा पुकार देऊन झाला याची नोंद घ्यायची आहे. चालू सामन्यातली शेवटची 5 मिनिटं दसपटी 31 निविंदजी 18 या प्रकारचा असणारा फरक 13 गुणांची असणारी आघाडी जरूर आहे. कमबॅक करण्यासाठी सज्ज असणार यात काही शंका नाही.
3चा डिफेन्स सुपर टॅकल ऑन शुभम कदम इज ऑन फायर. कळकवणी गावचा सुपुत्र आहे दसपडीतल्या. एक ऑलराऊंड परफॉर्मन्स दाखवण्यासाठी प्रयत्न दमदार असतो. त्याचा स्टेपिंग आपण पाहिलेला आहे. प्रयत्न दमदार. अनेक स्पर्धांमधून हरणाच्या चपळानं वेगानं शत्रूवरती आक्रमण चढवतो, प्रतिस्पर्ध्यांवरती झेपावत जातो आणि डिफेन्समध्ये जरी पाहिलं तरी पकड करण्याची त्याची खासियत आपण अनेक ठिकाणी पाहिलेलं आहे. तोच हा शुभम या ठिकाणी सज्ज आहे आपल्या सगळ्या दसपडीच्या माध्यमातून आक्रमणासाठी. थर्ड रेड नवीन विजय. तिसऱ्या चढाईसाठी जर्सी नंबर 14 आपण पाहतोय. निंदोजी क्रीडा मंडळ चिपोट वेगानं जाताना सहाय्यक उपरक्षक ज्या ठिकाणी संकेत शिंदे आहे त्या ठिकाणी चाणाक्षाशी नजर आहे. पुन्हा एकदा कॉर्नरला शुभम आणि इथं मात्र प्रतीक आहे, श्रेयश आहे, संकेत आहे. एक चांगलं टीम कॉम्बिनेशन, बॉडी बॅलन्स आणि त्यातून पकड होते. एक पॉइंट मिळताना तो दसपटीसाठी. थर्ड रेड दसपटी. 2च्या डिफेन्समध्ये अक्षय शिंदे येताना अनेक स्पर्धांमधून सातत्यपूर्ण अशी कामगिरी करताना अक्षय शिंदे. इथं मात्र स्ट्रगल जबरदस्त आहे. शफल खेळत आहे सौरभ नाटुसकर. प्रयत्न दमदार होताना जरा टाळ्यावर झालं मित्रांनो नियुक्त विजयासाठी. प्रयत्न दमदार, एक चांगली स्ट्रगल. त्याचं प्रत्यंतर पॉईंटमध्ये 2 पॉईंट्स टू नियुक्त विजय. मुंबई विद्यापीठाला ज्यांनी रिप्रेझेंट केलं तो सर्वांचा लाडका खेळाडू, नियुक्त विजयचा असणारा एक स्टार खेळाडू सौरभ नाटुसकर ठिकाणी पण पाहणार. त्याचबरोबर अथर्व धुमाळ सारखा असणारा महत्वाचा खेळाडू जो आपण पाहणार आहोत तो काळकाईच्या माध्यमातून. तर रोहन उकेचा असणारा श्री सीमामाता सालदुरे हा त्यांच्यासमोर कडक आव्हान निर्माण करण्यासाठी सज्ज असेल. महत्वाची लढत यानंतरची आपण पाहणार. सालदुरे दापोली आणि काळकाई खेळ. चालू सामन्यातली शेवटची 3 मिनिटं. प्रयत्न दमदार असताना या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहत असताना श्रीकृष्ण युवक मंडळ पाक चिपूट यांची प्रतिष्ठेची स्पर्धा. एका बाजूला आपण पाहिलं तर स्वप्नील शिंदे यांचा असणारा चमू दसपडी क्रीडा मंडळ, दुसऱ्या बाजूला गुजर सरांचा चमू नियुक्त क्रीडा मंडळ चिपूड एकमेकांसमोर भिडतायत या जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या आजच्या दुसऱ्या सायंकाळी. स्पर्धा अत्यंत महत्वाची आहे. आपण पाहतो एक देखण्या आयोजनाची सुंदर स्पर्धा. रत्नागिरी जिल्ह्यातल्या 12 निमंत्रित संघाला पाचारण केलं. अगदी रत्नागिरीपासून पर्यंतच्या असणारे निवडक संघ या स्पर्धेमध्ये सहभागी घेतले. चालू सामन्यातलं शेवटचं मिनिट आहे. काल आपण पाहिले की कालच्या दिवसातून गटातून असणारे पुढील फेरीसाठी उपांत्य फेरीसाठी पात्र असणारे 2 संघ ज्यामध्ये वाघजाई क्रीडा मंडळ कोळकेवाडी आणि दुसरा संघ अमर भारत टाळसुरे हे कालच्या दिवसातून उपांत्य फेरीसाठी पात्र असणारे 2 संघ आहेत. इथं स्ट्रगल जबरदस्त आपण पाहतोय ती पुन्हा एकदा दसपटीच्या माध्यमातून पॉईंट मिळतात दसपटीसाठी. थर्ड आहे दसपटी. शुभम येतोय आक्रमणासाठी. 2च्या डिफेन्समध्ये खेळायचं ते शुभम कदमला. आणि इथं मात्र प्रयत्न दमदार होताना एक चांगली स्ट्रगल, एकाकी झुंज देण्याचा प्रयत्न झाला. सौरभ नाटुसकर समर्थ साथ आणि त्या माध्यमातून पॉईंट मिळताना पुन्हा एकदा आपण पाहतोय अमरसिंग कश्यप आक्रमणासाठी सज्ज आहे. आतापर्यंत एक मोठी आघाडी जरूर आहे या स्पर्धेतला असणारा निवडक क्षण शिल्लक असताना. अक्षय शिंदे बाबांची आठवण. 3च्या डिफेन्समध्ये सुपर टॅकल ऑन असताना आक्रमण चढवायचं आहे ते याच अक्षयला. धरती क्रीडा स्पर्धेचा आस्वाद घेण्यासाठी सज्ज आहेत. प्रयत्न दमदार होताना अक्षयच्या माध्यमातून. महत्वाचे 2 पॉइंट्स अक्षयसाठी, पर्यायानं दसपटीसाठी. आणि अमरसिंग कश्यपला संधी पुन्हा एकदा आक्रमणासाठी असेल या स्पर्धेच्या निमित्तानं. या प्रिमायसेसमध्ये असणाऱ्या सर्व महिला भगिनींना विनंती आहे की 2 कंपार्टमेंट आपल्यासाठी आरक्षित आहेत. ज्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याला विनंती आहे की आपण गॅलरीमध्ये बसून या स्पर्धेचा आस्वाद घेऊया. आणि अशा प्रकारे